सगळं डोक्यावर आलं आणि खुशाला अजून पसरलीचा घरातलं झाडून झुडून काय तुझी मेलेली माय वरून येऊन खाली करणार आहे का होय ग तुझ्या झोपलीत. अगं मम्मी रात्रीच्या कामामुळे माझं लय अंग दुखत होतं म्हणून मला रात्रभर झोपच आली नाही. सकाळी मला झोप आली मी झोपले म्हणून मला उठायला उशीर झाला ग मम्मी. ही काय आता उठून झाडून काढते. हो की ग खाऊन पिऊन दमली असशील. उठ माय माझं स्वतः एवढं लवकर उठलंय का काय बाळाला भूक लागली. चल तुला दूध देते चला दूध देते पिल्याला चला. दूध पाजते बाळाला. अगे झाडलं जरा पटपट बसा खाली. सगळं दूध पिऊन टाकायचं. धरा शाबास. लय छान आहे. छान दिलंय पिल्ल्याला दूध. आता थोडंच राहिले पिऊन टाका. हा झालं. मम्मी सगळं झाडून झालं मला पण लय भूक लागली मला पण दे ना ग दूध. तुला आता दूध द्यायचंय. तुझी मेलेली माय नाही होय माझ्यापाशी म्हशी शाळ्या म्हैस गाय सोडून गेली त्याचं दूध द्यायचंय तुला आता प्यायला. महाराणीला आता दूध द्यायचंय प्यायला. म्हणे की मम्मी लय भूक लागली थोडस दूध दे. जाती कळशी घेऊन पाणी आण जा. आज शुक्रवार आहे मला संतोषी माताची पूजा करायची या पळ लवकर. चल माझ्या पिल्ल्याला आता जेवायला देते नवीन नवीन कपडे घालते. चला चला. घरा पोटभर जेवण करायचं पुन्हा पैसे देते त्याचा खाऊ खायचा. लय हुशार पिल्लू हाय. मम्मी सगळं पाणी भरलंय मला पण लय भूक लागली मला पण दे की थोडी भाकर. हो देते की ग तुला भाकर. मरायची आधी नाही वय तुझी माय 10-15 पोते टाकून गेली ज्वारीचे तुला भाकर द्यायची या म्हण मम्मी मला दे की थोडी भाकर. जा रानामध्ये उसातलं गवत काढून या जा आणि रानातून येताना सरपण घेऊन ये जा. बघ तिथं कोयता असेल कुठं तरी. अगं जा की काय माझं तोंड बघायला लागलीस. माय मिली माझ्या राशीला सोडून गेली. हो मम्मी. धर पिल्या दप्तर आणि नीट रस्ता बघून शाळेत जा आणि दिलेल्या पैशाचा खाऊ खा जा. मम्मी मला पण एंजल सारखं शाळेत जाऊ दे की ग. मी शाळेत जाऊन घरी येऊन लय 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 मोठा का अभ्यास करते पुन्हा एक मोठा अधिकारी होते आणि महिन्याला माझा पगार तुलाच आणून देते ग मम्मी. काय तू शाळेत जाऊन मोठी अधिकारी होणार आहेस का. आणि तू शाळेत गेल्यावर घरातलं रानातलं काम कोण तुझी मेलेली माय येऊन करणार आहे का. जा गपचिप रानात जाऊन ती गवत उपटी जा. जा त्या घरामध्ये शिळ्या भाकरी असते ती घेऊन जा खायला आणि येताना सरपण घेऊन या. काय तोंड बघायला लागली जा ना माय ती शिळ्या भाकरी घेऊन. तू कवा जायची चा काय म्हण मोठी अधिकारी होणार आहे कशाची काय माहिती. माझ्या मुळाला आली माय नुसती खायला पियला. धर ही भाकर न्या जा आणि लय मोठा सरपण आण बघ नाही तर जाऊन बसू नको झाडाखालीच नुसती. काम नग काय नग खायला पाहिजे तेवढं नुसतं शेल्क शेल्क. धरी पाणी सगळं हातात द्यावं लागतंय महाराणीच्या. निघ आता.
संतोषी माता, मी तुझा काय गुन्हा केला ग? तू माझ्या मम्मीला तुझ्यासोबत घेऊन गेली. अगं संतोषी माता, मला लय भूक लागली ग. कालपासून मी उपाशी आहे. माझ्या दुसऱ्या मम्मीनं मला ही शिळी भाकर आणि चटणी दिलेली मला खाऊ वाटाणा ग. तूच आता मला काहीतरी खायला दे संतोषी माता, नाहीतर मला बी माझ्या मम्मी सारखं तुझ्यासोबत घेऊन जा. ए मानसी बाळ, वरती बघ. संतोषी माता, तू उठ मानसी बाळ, उठ. तुला भूक लागली आहे ना? हो संतोषी माता, मला लय भूक लागली. 2 दिवस झाले मी जेवण नाही केलं. 1 मिनिट थांब. हे घे बाळ पातीलं. संतोषी माता, मला तर वाटलं तू मला काहीतरी खायला देशील, पण नाही. तू तर मला रिकामा पातेलं दिलंस. आता हे रिकाम्या पातेल्याचं मी काय करू ग संतोषी माता? मानसी बाळ, मी तुला जे सांगते ते तू नीट ऐकून घे. हे पातीला हातात घ्यायचं. तुला जे खायला आवडेल ते माझं नाव घेऊन मागायचं. तुला हे पातीलं देईल आणि हे पातीलं नीट जपून ठेवायचं. हो संतोषी माता. ए संतोषी माता, मला थोडी जिलेबी आणि चिवडा दे. संतोषी माता, दिलं होतं ना? मम्मी सर पण हाय बाहेर चुलीपाशी टाकलंय. बरं, सर पण टाकलंय बाहेर. आणि ही भाकरी तुला खायला दिली त्या वापस कस काय घेऊन आलीस? अगं मम्मी, शिळी भाकर आणि चटणी मला खाऊ वाटली नाही आणि मी खात होते तेव्हा मला लय ठसका लागला. हो की ग, लय नाजूक खाईस ना तू. तुला कसं गिळन? ठसका लागा नाही तर काय होईल? धर, संध्याकाळी हीच खाय तुला आता गिळायला. जा तिकडं, बघ ती भांडे बिंडे घासायचे. हो मम्मी. हो मम्मी. मानसीने आज जेवण कस काय केलं नाही? जेवढ्याला तेवढी भाकर वापस आणली. काहीतरी मिळ आहे माणसावर, मला लक्ष ठेवावं लागल. काय गडबड आहे ती माहितीच करून घ्यावं लागल.
माणसीवर लक्ष ठेवायचंय मला. हा, माणसी आज एवढ्या लवकर उठून एवढं पटपट काम का करायली? 100% काहीतरी मेळ आहे माणसीवर. ए विवेक इकडे रे. काय ग कुठे? विवेक माझं काम कर की. हो करतो की कुठे? हे बघ ही भाकर हाय, आमच्या माणसीला रानात देऊन ये. ती भाकर न्यायची विसरली. आणि विवेक दिवसभर तिथं थांब आणि मग आमची माणसी काय काय करते ती मला सांगशील का? हो हो कुठे? बरं तुला कॅडबरी देते मी संध्याकाळी. बरं जा. ए माणसे थांब थांब. तुझ्या माऊनं तुला शिळी भाकर दिली खायला रानात. बरोबर. ए माणसे इकडे कुठे चाललीस? अरे मी एक दादा मी म्हशीला भाकर चाराय चालले. ए घरी येते तुला खायला भाकर दिली, म्हशीला टाकाय नाही भाकर दिली. अरे विवेक आता मी शिळी भाकर नाही खात, मला जी आवडेल मी ती खाते. या कस काय? अरे विवेक दादा माझ्याकडे जादुई बघून आहे जादुई. गप खोटर दे. चल तुला दाखवते. हो थांब जरा ही भाकर मी म्हशीला चारते. चल राणीकडे आहे. ए माणसे जादू म्हणून म्हणा तू मला इकडे उन्हाचं आणलंच बाय. शिळ्या भाकरी खाऊन तू काय इडी झालीस काय? अरे विवेक दादा चल तर तू मग तुला कळण मी खोटं बोलायले का खरं बोलायले. चल तू. हे बाय माणसे कुठवर जायचंय अजून? मी काय इथं जायचंय रे. चल. मी तर इथं वडणी धावली होती. हा वडणी वाऱ्याने उडून गेली वाटते. चला चला बघते. विवेक दादा शेबा ही आहे माझं जादूचं पाटील. अगं माणसे तू खरं जिडी झालीस की या पाटीलेला तू जादू पाटीला म्हणायलीस. अरे हो रे विवेक दादा ही पाटीला मला काय बी खायला देतय रे. बरं असं आहे का? मला लय ताण लागली. माग बरं या पाटीलेला पाणी. बरं रोज जाक. ए संतोषी माता मला लय ताण लागली, मला ना पाणी दे. विवेक दादा आता उघड डोळे. माणसे ही पाणी आहे. हो टाक बरं माझी थोडं हातावर पाणी. अगं माणसे काय चमत्कार आहे ही सगळा. बघ विवेक दादा तुला म्हणलं होतं का नाही जादू पाटील आहे. माणसे त्या पाण्याचं काय खरं नसतंय. तुम्हाला इथे चिप्सचा पुडा मागून दे. बरं टाक डोळे. ए संतोषी माता मला चिप्सचा पुडा दे, मला लय भूक लागली आहे. विवेक दादा उघड डोळे. ए माणसे ही काय तुझी मागची पाटील तुला कसं द्यायलंय? विवेक दादा खा. माणसे मला काही सुरू नाही, मी चाललो बाबा. विवेक दादा अरे थांब की चिप्स तर खा. अरे विवेक दादा. ए गुड्डे काय झालं? अगं गुड्डे ती माणसीनं जी शेळ्या भाकरीच्या म्हशीला चारल्यात. काय म्हणतोस? हो गुड्डे ती माणसी राहणार एक तिच्याकडे पातीला लय काय काय मागून खाते गुड्डे त्या पातीला ती माणसी. अरे गप्प आहे विवेक, पातील्यात काय मागून खायला पातीला कसं तिला काय देईल? अगं खरं गुड्डे बघ मग बाई तूच. जाऊ द्या काय पण नको सांगू मला. तुला विश्वास नाही बाई माझ्यावर गुड्डे. तू जाऊन बघ आता रानात. चाललो मी माझ्या घरी. मला वाटलंच होतं काहीतरी घोळ असणार, कारण माणसीनं काल बी सगळ्या भाकरी वापस आणल्या होत्या आणि आज दिलेल्या भाकरी बी म्हशीला चारल्या. कसलं पातीला असं मानसीकड, मानसी काय पण मागून खाती म्हण. बघतेच जाऊन. बरं झालं त्या विवेकला लावलं मी.
माणशी काय खायली? मालतीपाशी पातीला बी हाय, चिप्स दिसायलाय. मी तर हिला पैसे दिले नव्हते, आणला असेल कुणाकडून तरी मागून. पण ती पातीला कोणाचं हाय? जरा लपूनच बघते माणशी काय काय करते ती. माय इतकं खाऊन बी माझं पोट नाही भरलं. ए संतोषी माता, माझं पोट नाही भरलं, मला अजून एक चिप्स पुडा दी. ही का मानसीकडे अजून चिप्स कुठून आला बाई? आणि मानसी काय म्हणली? संतोषी माता, माझं पोट नाही भरलं, एक चिप्स दे की लगेच पुढे आला. ही काय जादू आहे म्हणायचं असली. माणसं कुठे गेली? जाऊनच बघते. पाहतीला आजची भानगड हाय वय. इथं रानात येऊन काय बी पदार्थ. कुठेतरी लपून ठेवते म्हणजे मला मम्मीची शिळी भाकर खाऊ नाही लागायची. आता मी एवढी श्रीमंत होते. हे संतोषी माता, मला एवढं सोनं दे, एवढं सोनं दे. मी नकापासून ती केसापर्यंत नुसते सोन्यानेच मुडले पाहिजे आणि अख्ख्या गावातल्या लोकांना फक्त माझ्याकडेच बघितलं पाहिजे. काय झालं? मला बसलं कुठे झालं? मम्मी अगं तुला काय झालं मम्मी? हां पाटील आता मला सगळं कळलं संतोषी माता माझी मदत कर. संतोषी माता प्लीज प्लीज माझी मदत कर ग. मानसी बाळा, काय झालं तुला रडायला? संतोषी माता तू मला हे दिलं पण मला तुझं काय ना ग. माझ्या मम्मीला लफवा भरलाय. माझ्या मम्मीला पटकून नीट कर ग संतोषी माता. मानसी बाळा, तुझी मम्मी तुझा खूप छळ करते म्हणून तुझ्या मम्मीलाही सजा भेटली. संतोषी माता ती कशी का ना ती शेवटी माझी मम्मी आहे. तिला लवकर नीट करा, मी तुमच्या पाया पडते. मानसी
तुझी मम्मी तुझी घरी वाट बघायला लागली. जा घरी जा. हो माता. हा मिनिट झाले. माणसे मला माफ कर गय, माझं लय चुकलं. मला त्याची देवाने सजा पण दिली. माणसे आजपासून मी कधीच तुला शिवी भाकर खायला देणार नाही आणि तुला रानात कामाला लावणार नाही. आता रोज तू उद्यापासून शाळेत जायचं मानसी.